वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्याच. गळा आवळल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू. पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये उल्लेख. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या 15 ते 20 खुणा आहेत. रिमांड कॉपीमध्ये उल्लेख करण्यात आला, त्यामुळे आता मोठी बातमी समोर येते. वैष्णवीची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. रिमांड कॉपीमध्ये धक्कादायक उल्लेख करण्यात आले आहेत. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या 15 ते 20 खुणा असून गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचं म्हटलंय. धक्कादायक बातमी आहे. मी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमलकडे जाणार आहे. ज्ञानेश्वर, अतिशय खळबळजनक आणि धक्कादायक अशी माहिती आहे. खरं तर कसपटे कुटुंबियांनी हे आधीच आरोप सुद्धा केले होते, मात्र आता पोलिसांना सुद्धा या संदर्भात आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय. काय सविस्तर? अगदी बरोबर आहे. पोलिसांना अर्थात बावधन पोलिसांना हा असा संशय आहे. जी रिमांड कॉपी आहे त्यात या सगळ्या गोष्टींची कारण जी आहेत ती आपल्याला बघायला मिळतात. आरोपींना पोलीस कोठडी कशासाठी हवी आहे याची जी कारण आहेत त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मुद्दे आपल्याला प्रकर्षानं दिसतात. त्यात जी मयत आहे वैष्णवी, तिच्या शरीरावरती कशा पद्धतीनं मारहाणीच्या खुणा आहेत याबद्दलचा सगळा जो संशय आहे तो पोलिसांना येतोय. पाईपनं मारहाण केल्याचा संशय आहे, त्यासोबतच गळा देखील दाबल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. आणि या सगळ्या संबंधानं तपास जो करायचा आहे आरोपींचा, त्याच्यासाठी जी काल न्यायालयामध्ये पोलिसांकडून 7 दिवसांची पोलीस कस्टडी मागितली गेली होती, त्यात 5 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. त्यातली ही प्रमुख कारणे जी ती सांगितली जात आहेत. पोलिसांना हत्येचा संशय असल्यामुळे, त्या पद्धतीनं पुढे तपास करायचा असल्यामुळे काल न्यायालयामध्ये जेव्हा युक्तिवाद झाला तेव्हा त्यात हे सगळे महत्वाचे मुद्दे सांगण्यात आलेले, ज्यामध्ये सोनं कुठे गहाण ठेवलंय, जी बाकी रिकव्हरी आहे ती कशा पद्धतीने करावी लागणार आहे, जेव्हा आरोपी फरार होते तेव्हा त्यांना कोणी मदत केली, कुठल्या पद्धतीच्या गाड्या वापरल्या, त्या दरम्यानच्या काळात त्यांनी नेमकं काय केलं, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झालेत का, या सगळ्या गोष्टींची जी चौकशी आहे ती आरोपींकडून पोलिसांना करायची आहे. आणि या कामी 5 दिवसांची पोलीस कस्टडी जी आहे ती न्यायालयाने काल दिल्याचं आपण पाहिलं. अगदी ज्ञानेश्वर, आपण पाहतोय खरं तर त्यावेळी वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या 15 ते 20 खुणा असल्याचा रिमांड कॉपीमध्ये उल्लेख आहे. याबाबतची काय सविस्तर माहिती आहे आणि ही माहिती समोर यायला इतका वेळ का लागला? ही माहिती कालच समोर आलेली आहे. कालही आपण याबद्दल सांगितलं होतं की अशा पद्धतीच्या पोलिसांना संशयाच्या गोष्टी समोर येत आहेत आणि त्या संदर्भानं तपास करायचा आहे. न्यायालयामध्ये जेव्हा हा सगळा युक्तिवाद झाला तेव्हा ह्या गोष्टी समोर आल्या आणि ह्या आपण त्याही वेळी सांगितलेल्या होत्या. अगदी खरं तर या मारहाणी संदर्भात सुद्धा माहिती मिळाली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये याबाबतीत काय उल्लेख करण्यात आलाय का? अर्थात पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येच या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. त्याचाच आधार घेऊन पोलिसांनी न्यायालयामध्ये काल या मुद्द्याचा युक्तिवाद केलेला आहे. अगदी खरं तर ज्ञानेश्वर, आपण पाहतोय की आज चौकशी सुद्धा होणार होती आणि चौकशीमध्ये नेमकी काय माहिती येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं. मात्र साधारण चौकशी आज किती वाजता होणार आहे? कालपासूनच आरोपींची चौकशी सुरू झालेली आहे. जेव्हा पोलिसांना पोलीस कस्टडी मिळाली काल साधारणपणे 4 वाजता, न्यायालयामध्ये युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आणि तेव्हापासून आरोपी हे पोलिसांच्याच ताब्यात आहेत. पोलीस चौकशीला देखील सुरुवात झालेली आहे. सगळे आरोपी एकत्रित, त्या सगळ्या आरोपींची पोलिसांकडून कालपासून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. 5 दिवस पोलिसांच्या हातात आहेत या सगळ्या प्रकरणाची आरोपींकडून माहिती घेण्यासाठी आणि चौकशी करण्यासाठी. अगदी ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. धक्कादायक अशी माहिती आता समोर आली आहे. मोठी अपडेट आहे. वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्याच असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येतोय. गळा आवळल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू. पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये उल्लेख करण्यात आलाय. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या 15 ते 20 खुणा आहेत. रिमांड कॉपीमध्ये याचा उल्लेख करण्यात आलाय. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या. ताई, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. धक्कादायक अशी माहिती आहे. खरं तर कसपटे कुटुंबियांनी याआधीच असा दावा केला होता की आत्महत्या नसून ही हत्या आहे आणि पोलिसांच्या रिमांडमध्ये सुद्धा, रिमांड कॉपीमध्ये आता तीच माहिती आहे. काय सांगाल, काय आपली पहिली प्रतिक्रियावर? नाही, नक्कीच. मला जेव्हा वैष्णवीचे वडील माझ्याशी बोलले, त्यांचं हेच म्हणणं होतं की ताई, ती आत्महत्या नाहीये, तिला मारलं गेलंय. त्यांनी इतक्या वेळा मला तेच सांगितलंय की खरंच मलाही संशय वाटतच होता. आणि त्यात मी एक पिक्चर देखील ट्विट केलं होतं ज्याच्यात अशी 3 भूकं देखील दिसत होती आपल्याला. मला कुठेतरी असं वाटतंय की ज्या व्यक्तीला इतकं मारल्यानंतर तिच्यात ताकद सुद्धा उरणार नाही हो काही अशी आत्महत्या करण्याची. तर हे नक्कीच म्हणजे हत्या असेल असा सगळ्यांनाच संशय पहिल्यापासून आहे. आणि आता ती रिमांड कॉपीमध्ये जर लिहिलं असेल तर ते परत आता अधोरेखित होत आहे की ते तशीच घटना घडलेली आहे. आणि हे अतिशय हॉरिबल आहे आणि त्या कुटुंबाला मला वाटतं सगळ्यात जास्त शिक्षा मिळाली पाहिजे. नाही, अगदी ताई, धक्कादायक अशी घटना आहे. मात्र आता आपण जसं पाहतोय की घटना तर आधीच घडली, मात्र आता या संदर्भातली माहिती पुढे होते. ही माहिती सुद्धा पुढे येण्यासाठी विलंब झाला असं आपल्याला वाटतंय का?
नाही, विलंब नाही. त्यात ऍक्च्युली पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट नंतरच सगळं कळतं. काल संध्याकाळपर्यंत तो येणार होता असं मी ऐकलं होतं, पण आत्ताच्या घटकेला तो माध्यमांकडे आलाय की नाही मलाही कल्पना नाहीये. पण हा जर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला याच्यावरनं बरंच काही आपल्याला कळेल. पण बरोबर. आत्ताच्या घटकेला तो आलाय की नाही मला माहित नाही, पण रिमांड आलाय. नोटमध्ये जर हे लिहिलं असेल तर नक्कीच तो आत्महत्या नाही, ती हत्याच आहे. नक्कीच. ताई, खरं तर रिपोर्ट आलेला आहे आणि त्याच्याच आधारावर पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे. खूप खूप धन्यवाद. आपण पुढाऱ्यांविषयी संवाद साधला त्याबद्दल.